नमस्कार, मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र. बंधूंनो, आज शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 361. या व्हिडिओद्वारे मी आपल्या प्रश्नांना उत्तरं देणार आहे. आज सुमारे 18 प्रश्नांची उत्तरं देणार आहे. प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा सूचना की मित्रांनो, आता मी दर सोमवारी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीमध्ये सकाळी 10:30 ते 1 या दरम्यान उपलब्ध असतो. त्या ठिकाणी माझ्या सेवाविषयक बाबीबाबत आपल्याला सल्ला घ्यायचा असेल तर त्यासाठी मी पूर्वी जसं सांगितलं त्याप्रमाणे श्रीमती वर्षा सावरखंडे, ज्यांचा नंबर आहे 02025608163 या दूरध्वनी क्रमांकावर त्यांच्याशी संपर्क साधावा आणि माझ्या मुलाखतीची वेळ ठरवून घ्या. मित्रांनो, कर्मचारी मित्र हा जो व्हिडिओ चॅनल सुरू केला, जसा कर्मचाऱ्यांना सल्ला दिला जातो तसेच विभागातल्या अधिकाऱ्यांना देखील सल्ला दिला जातो. म्हणजे आस्थापना विभागात असलेले अधिकारी किंवा कर्मचारी असतील किंवा कार्यालय प्रमुख असतील, यांना देखील सेवाविषयक बाबीबाबत जर काही अडचणी असतील, काही शंका असतील तर ते देखील या मोफत सल्ला कक्षातर्फे योग्य तो त्यांना सल्ला दिला जाईल. तेव्हा कर्मचाऱ्यांनी असो किंवा विभागातल्या अधिकाऱ्यांनी असो, त्यांना सेवाविषयक बाबीबाबत जर काही शंका असेल आणि जर सल्ला घ्यायचा असेल तर त्यांनी निश्चितच यशदामधील मोफत सल्ला कक्षाशी संपर्क साधावा. चला प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे की सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित योजनेबाबत संदीप भगत यांनी एक प्रश्न विचारला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे उदाहरण दिलेलं आहे, त्यांनी वित्त विभागाचा एक शासन निर्णय 5 जुलै 2010चा आणि सामान्य प्रशासन विभागाचा 10 ऑगस्ट 2019चा जो शासन निर्णय आहे, त्या निर्णयाच्या आधारे एक कंपॅरिझन केलेली आहे. पण पहिल्यांदाच मला या श्री भगत यांना सांगायचं आहे की या संदर्भात आपण जी शंका माझ्याकडे विचारलेली आहे ती शंका कशा संदर्भात आहे की गोपनीय अहवालाची प्रतवारी कशी ठरवावी. तर या संदर्भात मी आपल्याला सांगेन की सेवांतर्गत जी लाभांतर आश्वासित योजना आहे, या आश्वासित योजनेसाठी पदोन्नतीसाठी जे गोपनीय अहवालासंबंधीचे जे निकष आहेत तेच ॲप्लिकेबल आहेत. तेव्हा तुम्ही तो जो वित्त विभागाचा 5 जुलै 2010चा शासन निर्णय आहे त्यामध्ये दिलेल्या सूचना कंपेअर करू नका. तो 5 जुलै 2010 शासन निर्णय आहे, तो एकाकी पदाच्या बाबतीमध्ये काय त्यांना लाभ द्यावा त्या संदर्भातला शासन निर्णय आहे. त्यामुळे त्यामधल्या सूचना इतर सुधारित आश्वासक जी योजना आहे त्याच्यासाठी कर्मचाऱ्याला ती पदोन्नती द्यायची की नाही या संदर्भात त्याच्या गोपनीय अहवालाचे निकष करण्याकरता 5 जुलै 2010चा निर्णय विचारात घेऊ नका. आपल्याला माहिती आहे की ज्या शासनाने देखील ज्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित योजनेबद्दल ज्या गाईडलाईन दिल्या त्या गाईडलाईनमध्ये स्पष्ट त्यांनी म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे की ज्या ठिकाणी जशी पदोन्नतीसाठी जी अर्हता असते त्याचे जे निकष असतील तेच निकष आपल्याला या संदर्भात देखील लागू आहेत आश्वासित प्रगती योजनेसाठी. आणि म्हणून तुम्ही सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयाने गोपनीय अहवालाचे निकष कसे दिलेले आहेत याच्या संदर्भातली जे निर्णय आहेत ते तुम्ही विचारात घ्या. आता तुम्हाला या संदर्भात तुम्ही जे 2 प्रकरणं माझ्याकडे नमूद केलेत त्या संदर्भात या करण्याकरता 23 डिसेंबर 2002चा एक सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय आहे आणि त्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयामध्ये गोपनीय अहवालाचे निकष दिलेले आहेत. म्हणजे ते कसे विचारात घ्यावे, त्याचे गुण विचारात घ्यावे या संदर्भामध्ये ज्या सूचना आल्या आहेत त्या आपल्याला विचारात घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगेन की 5 जुलै 2010च्या शासन निर्णयाप्रमाणे आपल्याकडे असलेले प्रकरणं तपासून घेऊ नका. कारण ही आश्वासित प्रगती योजना जी आहे त्याचे जे निकष, विशेषतः गोपनीय अहवालाचे निकष, आश्वासित योजनेबाबतचा जो जरी शासन निर्णय जरी वित्त विभागानं काढला असेल तरी गोपनीय अहवालासंबंधीचे निकष, त्याची जी पदोन्नती पात्रता हे विषय फक्त सामान्य प्रशासन विभागाच्या अखत्यारीत येतात. आणि म्हणून मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे
सामान्य प्रशासन विभागातनी जो पदोन्नतीसाठी काय निकष ठरवलेला आहे, म्हणजे या संदर्भात मात्र ज्या वर्षाचे गोपनीय अहवाल आपल्याला विचारात घ्यायचे असतात त्या गोपनीय अहवालाच्या वेळीस कुठले निकष होते सामान्य प्रशासन विभागानं हे आपण लक्षात घ्या. म्हणून याकरता आपण आश्वासित प्रगती योजनेसाठी 2 मार्च 2019चा जो एक निर्णय दिला त्याचा जो तपशील म्हटला आहे त्याच्या योजनेचा तपशील पॅरा 4 पहा. आणि त्याचबरोबर जे परिशिष्ट 8 ज्याचा उल्लेख आपण केला आहे त्या परिशिष्ट 8च्या परिच्छेद 3च्या खालील एक टीप आपण पहा. आणि त्या टिपेवरून आपल्याला स्पष्ट लक्षात येईल की ज्या 5 वर्षाचे गोपनीय अहवाल विचारात घ्यायचे, पहिल्या 2 वर्षाचे गोपनीय अहवालाच्या निकषासाठी समजा 2002च्या शासन निर्णयाप्रमाणे जर निकष असतील तर ते विचारात घ्यावे लागतील. आणि त्यानंतर जर जे नवीन निकष जे आलेत त्या निकषाप्रमाणे जर तुम्ही आपण जर करायचं म्हटलं ते कुठल्या वर्षात आले त्या वर्षापासूनचा जे गोपनीय असेल त्याच्यासाठी विचार करावा लागेल. आणि म्हणून मी हा प्रश्न बघत यांना एवढं सांगेन की मी आता ज्या खुलासा केला त्या खुलासावरून आपण जे दिलेली दोन्ही जी प्रकरणं आहेत त्याचा एकदा अभ्यास करा आणि मग आपल्या निश्चित मी सांगितलेल्या लक्षाकडून आपल्याला त्यांची पात्रता कशी ठरवायची हे लक्षात येईल. तरी देखील आपल्याला जर काही अडचण असेल तर पुन्हा माझ्याशी आपण जरूर पत्रव्यवहार म्हणजे मेलद्वारे करा. चला दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. मित्रांनो, गेल्या 15 दिवसापूर्वी मी एक प्रश्नोत्तराचं उत्तर देताना प्रश्न माझ्याकडे असा आला होता की एखाद्या कर्मचाऱ्याच्या विरुद्ध विभागीय चौकशी आणि किंवा फौजदारी प्रकरण प्रलंबित असतात तर त्याची सेवेत पुनर्स्थापना झाली तर त्यावेळी तो निलंबन होता. आणि निलंबित असता कारण का निलंबन केलं, त्याच्या विभागीय चौकशी प्रलंबित आहे किंवा फौजदारी कार्यवाही प्रलंबित आहे आणि म्हणून त्याला निलंबन केलेलं आहे. पण नियुक्ती अधिकाऱ्याने सारासार विचार करून विभागीय चौकशी आणि किंवा फौजदारी कार्य प्रलंबित असताना देखील त्याची जर सेवेत पुनर्स्थापना केली तर त्या निलंबन काळात नियमित करणं आवश्यक आहे. म्हणजे काय, निलंबन काळ हा कसा धरावा, म्हणजे तो कार्यकाळ म्हणून धरावा किंवा काय, आणि त्या निलंबन काळातील वेतन व भत्ते काय द्यावेत या 2 बाबी संबंधीचे आदेश नियुक्ती अधिकाऱ्यांनी जेव्हा निलंबित कर्मचारी सेवेत त्याची पुनर्स्थापना केली जाते त्यावेळेस हे 2 आदेश काढणे आवश्यक आहे. मी अनवधानाने गेल्या 359च्या व्हिडिओमध्ये प्रश्नाला उत्तर देताना मी अनवधानाने असं सांगितलं की हा निलंबित काळ जो आहे तो फौजदारी कार्यवाही किंवा विभागीय चौकशी असेल ती संपल्यानंतर मग काढावा असं मी म्हटलं होतं. ते अर्थात माझी अनवधान झालेली चूक होती. कर्मचारी निलंबनातून मुक्त होऊन त्याची सेवेत पुनर्स्थापना झाली. मग ती सेवेत पुनर्स्थापना विभागीय चौकशी किंवा फौजदारी प्रकरण प्रलंबित ठेवून झाली असेल किंवा त्याची विभागीय चौकशी संपल्यानंतर किंवा फौजदारी प्रकरण संपल्यानंतर, पण जेव्हा सेवेत पुनर्स्थापना झाली असेल तेव्हा त्याचा निलंबन काळ नियमित करणं आवश्यक आहे. नियमित करणं म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे निलंबन काळातील वेतन व भत्ते काय द्यावे यासंबंधीचा आदेश. आणि निलंबन काळ हा कार्यकाळ धराव किंवा कसे. सर्वसाधारणपणे कर्मचाऱ्याला निलंबित केलं असल्यामुळे तो सर्वसाधारणपणे तो जो निलंबन काळ ही त्याला जर प्रकरण प्रलंबित असताना त्याची सेवेत पुनर्स्थापना झाली तर बहुतांश या प्रकरणामध्ये तो निलंबन काळ हा निलंबन काळ धरला जाईल असाच आदेश नियुक्ती अधिकाऱ्यांकडे काढला जाईल. परंतु म्हणून या संदर्भात मी जो व्हिडिओ क्रमांक 162 केला होता आणि ज्या 162च्या प्रकरणाचा उल्लेख श्री सुधीर कावरे या प्रश्नकर्त्यांनी केला आहे त्यात संजय सपकाळ यांच्या प्रकरणाचा निर्णय दिलेला आहे. आणि त्या प्रकरणामध्ये देखील मॅटने हाच निर्णय दिलेला आहे की कर्मचाऱ्याची निलंबनातून पुनर्स्थापना झाल्यानंतर त्याच्याविरुद्धची विभागीय चौकशी संपलेली नसली किंवा फौजदारी प्रकरण संपलं नसलं तरी निलंबन काळ नियमित करणं आवश्यक आहे. अर्थात मग हा जो नियमित केलेला आदेश असेल त्या आदेशाचं पुनरावलोकन केव्हा करावं लागेल, तो विभागीय चौकशी संपल्यानंतर किंवा फौजदारी प्रकरण संपल्यानंतर जरूर तिथे या आदेशाचं पुनरावलोकन करावं लागेल. मी या संदर्भामध्ये सुधीर कावरे यांचे मनपूर्वक आभार मानेन की त्यांनी माझ्याकडून अनवधानाने झालेली चूक माझ्या नजरेस आणून दिली. आणि मला खूप आनंद झाला. याचं कारण महत्त्वाचं की त्यांनी
मला लक्षात आलं की कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलवरचा प्रसारित झालेला व्हिडिओ प्रत्येक जो पाहणार आहे, प्रेक्षक आहे, तो अत्यंत बारकाईने व्हिडिओ पाहतो. श्री कावरे यांना पुन्हा एकदा धन्यवाद. आणि असंच कर्मचारी बंधूंनी माझी ज्याच्यावरचा व्हिडिओ प्रत्येक जो प्रसारित केला तो बारकाईने पाहावा. चला पुढचा प्रश्न कडूया. प्रश्न क्रमांक 3. मी आपल्याला माहिती आहे एक चौकशी अधिकारी आहेत, ते वकिली पण सध्या करतात, आणि त्यांनी मागेच एक प्रश्न विचारला होता की एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी असेल ती रद्दबातल ठरवली जाते किंवा त्यालाच दिलेली शिक्षा ही रद्द केली जाते महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने. मग महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने जो त्या कर्मचाऱ्याला त्रास झाला त्याबद्दल कॉम्पेन्सेशन म्हणजे भरपाई का देत नाही? तर मी या संदर्भामध्ये थोडा वेळ घेतला. या संदर्भात काही अधिकृत काही मला मटेरियल तसं मिळालं नाही, पण या संदर्भात मी प्रश्नकर्त्यांना एवढं सांगेन की एखादा कर्मचारी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल ॲक्टप्रमाणे जरी काय रेमेडी आहे त्याचा जो प्रश्न असेल त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याकरता महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद घेत आहेत. आणि ज्या वेळेस कर्मचाऱ्याविरुद्ध खरोखर अन्याय झाला असं वाटतं तिथे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण प्रतिवादींना कॉस्ट म्हणजे दाव्याचा खर्च देखील मंजूर करतं. आणि अनेक ठिकाणात त्याला देय असलेल्या ज्या रकमा असतील त्याच्यावर व्याज देखील मंजूर केलं जातं. थोडक्यात एखाद्या कर्मचाऱ्याचा जो मनस्ताप झाला त्या मनस्तापाबद्दल काय कॉम्पेन्सेशन द्यावं हे ठरवणं आवश्यक आहे. आणि तसं ठरवायचं म्हटलं की त्याच्यासाठी पुरावा वगैरे घ्यावा लागेल. आणि म्हणून या सर्व गोष्टी विचारात करून महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण कुठल्या प्रकारचं कॉम्पेन्सेशन किंवा भरपाईचा आदेश देत नाही. उदाहरणार्थ उच्च न्यायालय देखील किंवा सर्वोच्च न्यायालय देखील सेवाविषयक बाबी संदर्भामध्ये अनेक निर्णय कर्मचाऱ्याच्या बाजूने दिले जातात. आणि त्या ठिकाणी अनेक वर्ष ते एखादी विभागीय चौकशी चालू असते किंवा प्रकरण कोर्टात चाललं असतं. आणि म्हणून कोर्ट काही त्याला निराळी भरपाई देत नाही. त्याला जो डिले झाला असेल त्याच्या संदर्भामध्ये कॉस्ट म्हणजे मी दाव्यासाठी जो खर्च आला असेल तो खर्च कदाचित त्या प्रकरणामध्ये दिला जातो, पण भरपाई अशी दिली जात नाही. चला पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे दिवंगत कर्मचाऱ्याचा सावत्र मुलगा अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी पात्र आहे का? अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी जी काही अर्हता आहे त्यासंबंधी ज्या अटी शर्ती असतील त्या जर सॅटिस्फाय होत असतील तर सावत्र मुलगा देखील अनुकंपा तत्वाची नियुक्ती पात्र धरला जाईल. अर्थात या दिवंगत जो कर्मचारी आहे त्यांनी पहिले बायको असताना दुसरी बायको केली आणि तिच्यापासून जर मुलगा झाला तर त्याला काही सावत्र मुलगा ते वैध लग्न नाही आणि त्यामुळे वैध लग्न झालं नसेल त्यापासून जर मुलगा झाला असेल तर त्याला मिळणार नाही. पण अन्यथा सावत्र मुलगा देखील अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय होऊ शकेल. अर्थात या संदर्भामध्ये सामान्य प्रशासकीय विभागाने स्पष्ट असे आदेश दिलेले नाहीत. तेव्हा मी या प्रश्नकर्त्यांना म्हणेन की एखाद्या सामान्य प्रशासन विभागाकडे असा या संदर्भात एक पत्रव्यवहार करा आणि जेणेकरून या संदर्भामध्ये वस्तुस्थिती काय प्रकरणातील नमूद करा आणि तिथेच सावत्र मुलाला नियुक्तीसाठी पात्र धरलं जाऊ शकेल किंवा नाही यासंबंधीचे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून मिळवा. चला प्रश्न क्रमांक 5. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की आश्वासित योजनेचा जो लाभ आहे जो पूर्वी 12 वर्षांनी पहिल्यांदा 24 दुसरा जातो आणि आता 10, 20, 30 तर लाभ दिल्यानंतर फरकाची रक्कम देय आहे का? फरकाची रक्कम निश्चित देय आहे. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याला जर 10 वर्ष पूर्ण झाली असतील समजा 2021मध्ये पण त्याचा जो 10 वर्षांनी पहिल्या लाभाचा जो आदेश असेल तर 2023मध्ये जर काढला तर 2021पासून 2023 यामधले जो आहेत त्याचा लाभ त्याचे फरकाची रक्कम त्याला देय आहे. चला पुढचा प्रश्न वगळूया. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की प्रशासनाने अनुकंपा तत्वावरील नियुक्ती न दिल्याने कर्मचाऱ्याच्या वारसाचे वय 45च्या वर्षात गेल्यास नोकरीचा लाभ मिळू शकतो का? नाही. अनुकंपा तत्वावरील नियुक्ती ही एक्सेप्शन टू द रूल्स ऑफ रिक्रुटमेंट आहे. म्हणजे एखादा कर्मचारी सेवेत असताना त्याच्यावर जे आर्थिक संकट कोसळतं तोच एकदा कुटुंबातला एकमेव करता असतो आणि तेच उत्पन्नाचं साधन त्याचे नोकरी हेच उत्पन्न साधन असतं. अशावेळी त्याचं निधन झाल्यामुळं त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती दिली जाते. अर्थात अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देताना पदं असलीच पाहिजेत.
पदं असली पाहिजेत, कारण आपल्याला माहिती आहे की त्यातली जी पदं रिकामी होतात त्यातली 20% पदं अनुकंपा तत्त्वावरील वगैरे ठेवली जातात. परंतु जर पदच नसेल आणि त्यामुळे जर वारसाचं वय जर 45 वर्ष होऊन गेलं तर त्याला नोकरीचा लाभ मिळत नाही. आणि एखाद्या कर्मचाऱ्याचं वय 45 होईपर्यंत त्याला अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती जर दिली गेली नाही तर अर्थात इतके वर्ष झालं, त्यामुळं त्यावर दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना दुसरं काही उत्पन्नाचं साधन असल्यामुळेच त्या इतके वर्ष त्यांचं पालन होऊ शकलं. पण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे नियमाने देखील वय 45 झाल्यानंतर त्याला नोकरीचा लाभ मिळू शकणार नाही. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की विभागीय चौकशीमध्ये 1 वर्षाची वेतनवाढ पुढील वेतनवाढीवर परिणाम न करणारी झाली असेल तर त्या व्यक्तीला पात्र असूनही पदोन्नती रोखता येईल का? एक नियम आपण लक्षात ठेवा. काय? जेव्हा कर्मचाऱ्याला दिलेली शिक्षा असेल त्याचा अंमल ज्याचा जोपर्यंत चालू असेल तोपर्यंत तो पदोन्नतीसाठी पात्र असला तरी त्याला पदोन्नती देता येणार नाही. आणि म्हणजे समजा एखाद्या कर्मचाऱ्याची 1 वर्षाची जी वेतनवाढ आहे ती जर रोखलेली असेल तर 1 वर्षापर्यंत जो पिरियड त्याची वेतनवाढ रोखलेली आहे, त्यामुळे तो पदोन्नतीला जरी लायक असला तरी 1 वर्षापर्यंत त्याला पदोन्नती देता येणार नाही. त्याच्यानंतर मात्र तो पदोन्नतीत पात्र असेल तर त्याला पदोन्नती मिळू शकेल. पुढच्या प्रश्नावर घ्या. प्रश्नकर्त्यांचं असं यांनी भाष्य केलं आहे की सिनियरिटीला 0 व्हॅल्यू आहे, जाती जमातीला जास्त प्राधान्य, म्हणून 39 वर्ष सेवा करून देखील एकच पदोन्नती मिळाली. या प्रश्नकर्त्यांना एकच पदोन्नती मिळाली याबद्दल मी जरा वाईट वाटतं. परंतु आज शासनाने हीच योजना केलेली आहे की एखाद्या कर्मचाऱ्याला 10 वर्षात पदोन्नती मिळाली नाही तर म्हणजे तिथे जागा रिकामी जरी नसेल तरी त्याची जर 10 वर्ष सेवा झाली तर त्याला सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिली जाते. बरं, अर्थात तो त्या आश्वासित प्रगती योजनेचे जे पदोन्नतीसाठी जे निकष आहे, ती जी अर्हता आहे ती देखील आश्वासित प्रगती योजनेसाठी देखील त्या अटी आणि शर्ती पूर्ण होत असतीलच तरच त्याला आश्वासन प्रगती योजनेचा लाभ दिला जाऊ शकतो. चला प्रश्न बघूया. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की ACBमध्ये सजा झाली तर नियुक्ती अधिकाऱ्यांनी निलंबित केल्यावर कर्मचाऱ्याला पुन्हा बडतर्फ येतं. निश्चित एखाद्या ठिकाणी जेव्हा कर्मचारी ACB एखादा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला की त्या कर्मचाऱ्याला निलंबित केलं जातं. पण निलंबित केल्यानंतर समजा निलंबित केल्यानंतर कदाचित त्याची सेवेत पुनर्स्थापना झाली असेल, पण त्यानंतर जो तो ACB गुन्ह्यामध्ये त्याला जर शिक्षा झाली तर त्या कर्मचाऱ्याला बडतर्फ करता येतं. कारण निलंबन ही काही शिक्षा नाही आहे. त्यामुळे कर्मचारी निलंबन का केलं? तात्पुरतं त्याला कामापासून दूर ठेवलं असेल आणि त्यामुळे ACB गुन्हा सिद्ध झाल्यानंतर अशा कर्मचाऱ्याला बडतर्फ करता येतं. चला पुढच्या प्रश्नाकडे येऊया. प्रश्न क्रमांक 9. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की यांच्याविरुद्ध कोणीतरी तक्रार अर्ज केला त्यामुळे ते निलंबित झाले आणि आता तक्रार अर्ज मागे घेतलेला आहे. तर त्यांचं असं म्हणणं की ती मग त्यांच्याविरुद्ध जी काय चौकशी सुरू केली ती बंद होईल आणि त्यांना पेन्शन सुरू होईल का? तर आपल्या तक्रार अर्जात ज्या काही तक्रारी केल्या असतील त्या तक्रारीमध्ये तथ्य असेल आणि ते आपलं जे गैरवर्तणूक असेल किंवा आपण काहीतरी अपराध वगैरे जर केला असेल तर आपल्याविरुद्ध निश्चितच विभागीय चौकशी सुरू केली जाऊ शकते. जरी तक्रार अर्ज एखाद्या व्यक्तीने मागे घेतला तरी, अर्थात त्या तक्रार अर्जामधली जर काही तथ्य जर नसेल असं जर नियुक्ती अधिकाऱ्यांना आढळलं तर मग त्यांनी तक्रार अर्ज मागे घेतला असो अथवा न असो, मग साहजिकच त्यात तथ्य नसेल तर आपल्याविरुद्ध विभागीय चौकशी निश्चितच संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे नियुक्ती अधिकाऱ्याचा निर्णय याच्यावर सर्व अवलंबून आहे. चला पुढच्या प्रश्नावर या. प्रश्नकर्त्यांचं म्हणणं हे नॉन टीचिंग लिपिक आहेत एका शैक्षणिक संस्थेत आणि यांचं म्हणणं आहे शैक्षणिक पात्रता वाढवल्यास टीचिंगमध्ये प्रमोशन मिळेल का? प्रमोशन पदोन्नती ही जी काय असते जी शृंखला असते म्हणजे नायब तहसीलदारचा तहसीलदारचा डेप्टी कलेक्टर ह्याला जो हे चॅनल प्रमोशनचं असतं तिथे पदोन्नती मिळतात. त्यामुळे आपलं शैक्षणिक अर्हता आपली वाढवली म्हणून आपल्याला लगेच टीचिंग स्टाफमध्ये आपल्याला पदोन्नती देण्याचा प्रश्न नाही. त्या ठिकाणीच्या त्याचे जे नियम आहेत रिक्रुटमेंट रूल आहेत त्याच्याप्रमाणे आपल्याला त्या संदर्भात परीक्षा द्यावी लागेल किंवा काय बाकीचे इंटरव्ह्यू वगैरे म्हणजे रिक्रुटमेंट रूलमध्ये जे काय नियम असेल त्या अटी शर्ती असेल त्या होत असतील तरच मग आपल्याला तिथे आपली नेमणूक होऊ शकेल. नुसतीच शैक्षणिक पात्रता वाढवल्यामुळे ॲटोमॅटिक तुम्हाला प्रमोशन मिळणार नाही. पुढच्या प्रश्नाकडे येऊया. प्रश्न क्रमांक 11. बिंदू नामावली प्रमाणित नसेल तर पदोन्नती देता येईल का? तर माझं म्हणणं की
1/9/2017च्या शासन निर्णयामध्ये की स्पष्ट ज्याच्यात पदोन्नतीची कार्यपद्धती शासनाने या संबंधित मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सूचनामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की पदोन्नती समितीची बैठक होण्यापूर्वी बिंदू नामावली संबंधित विभागाकडून किंवा जिल्हा आपल्या विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जो मागासवर्गीयांसाठी कक्ष आहे त्यांच्याकडून प्रमाणित करून घेणं आवश्यक आहे. तसं प्रमाणित करून घेऊनच पदोन्नती समितीची बैठक घेऊन मग त्यामध्ये पदोन्नती देणं आवश्यक आहे. चला पुढच्या प्रश्नावर बघूया. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की यांचा अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठीचा अर्ज नाकारला होता, पण हे मॅटकडे गेले आणि मॅटकडून त्यांच्या बाजूने निकाल झाला. आता मग त्यांचं म्हणणं अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी प्रोसिजर काय किंवा प्रोसेस काय. तर आता हा जो मॅटनी जो निर्णय दिलेला आहे हा निर्णय संबंधित विभागाने स्वीकारला आहे किंवा नाही, का त्याच्याविरुद्ध कुठे उच्च न्यायालयात अपील केलं आहे किंवा नाही याची खातरजमा आपल्याला विभागाकडून करून घ्यावी लागेल. जर काही अपील वगैरे केलं नसेल तर मग मॅटचा ज्या आदेशाप्रमाणे अनुकंपा त्यामध्ये मॅटच्या आदेशामध्ये जे काय नमूद केलं असेल, शेवटी मॅट देखील आदेश देताना असं सांगतं की अनुकंपा तत्वावरील नियुक्तीचा अर्ज विचारात घ्या, पण त्यासाठी शासनाने जे दिलेले निकष आहेत त्यांची पूर्तता होत असेल तरच अनुकंपा तत्वावरील नियुक्ती द्या. आणि म्हणून मी आपल्याला सांगेन की आपल्या बाजू जर मॅटचा निर्णय झाला असेल तर तो मॅटचा निर्णय आपण ज्या कार्यालयामधून किंवा विभागातून आपले वडील काम करत होते त्यांच्याकडे हे मॅटचा निर्णय द्या आणि मला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देण्याची मागणी करा. त्यावर विभाग योग्य तो निर्णय घेईल. चला पुढच्या प्रश्नाकडे या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की पदोन्नती प्रशासनाची निकड की कर्मचाऱ्याचा हक्क. तर या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयामध्ये स्पष्ट केलेलं आहे की प्रमोशन इज नॉट ए फंडामेंटल राईट. प्रमोशन इज नॉट ए फंडामेंटल राईट बट इट इज अ राईट टू बी कन्सिडर्ड फॉर प्रमोशन. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याला पदोन्नती दिलीच पाहिजे असं म्हणता येणार नाही, पण पदोन्नती जेव्हा देतात तेव्हा त्याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणूनच आपल्याला माहिती आहे की शासनाने देखील, मग केंद्र शासन असो राज्य शासनाने देखील, पदोन्नतीची पदं रिकामी नसली तरी एखाद्या कर्मचाऱ्याला सेवा काळामध्ये 3 प्रमोशन मिळावी म्हणून आश्वासित प्रगती योजना सुरू केलेली आहे. 10 वर्ष झाली, 20 वर्ष झाली की 10 वर्षांनी पहिलं, 20 वर्षांनी दुसरा लाभ आणि 30 वर्षांनी तिसरा लाभ दिला जातो. अर्थात असा लाभ देताना पदोन्नतीसाठीची जी पात्रता ठरवलेली आहे ती पात्रता संबंधित कर्मचाऱ्याकडे असणे आवश्यक आहे. म्हणजे गोपनीय अहवाल चांगले असले पाहिजेत, विभागीय चौकशी नसली पाहिजे, या गोष्टी असतील तर त्याला निश्चित प्रमोशन मिळू शकेल. पुढच्या प्रश्नाकडे या प्रश्न क्रमांक 14 यांचं म्हणणं आहे की पूर्वलक्षी प्रभावाने पदोन्नती यांना तर थकबाकीचा हक्क आहे का. व्हिडिओ 149 केलेला म्हटलेला आहे मी. आता यांना त्यांचा जो GR पाहिजे होता तर मी आपल्याला सांगेन की या संबंधितला जो आहे 149चा जो व्हिडिओ आहे तो त्याच्या जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे दिलेला आहे तो 31 ऑगस्ट 2021ला जो व्हिडिओ प्रसारित केला होता त्या व्हिडिओच्या त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच ज्या निर्णयाची चर्चा केली आहे, ज्याचा OA नंबर आपल्याला पाहिजे तो निर्णय तिथे त्याची लिंक तो गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओ 149च्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथे जा आणि तो निर्णय जो असेल तो डाउनलोड करून घ्या. म्हणजे OA तर आपल्याला मिळेल, OA नंबर आणि संपूर्ण जजमेंट देखील पाहायला मिळेल. मित्रांनो, अर्थात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर कर्मचारी मित्र या व्हिडिओला सबस्क्राईब केलं असेल तर आपल्याला पहिल्यापासूनचे व्हिडिओ पाहता येतील आणि प्रत्येक व्हिडिओच्या सोबत जर काही जजमेंट दिलेलं असेल किंवा शासन निर्णय दिला असेल, चर्चा केली असेल, तो गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला पुढच्या प्रश्न क्रमांक 15 या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की एक महिला कर्मचारी कॅशियर होत्या आणि कॅशियर ह्या चार्ज न देता रजेवर गेल्या. कॅशबुकमध्ये खूप त्रुटी आढळल्या. त्याचं विभागाने स्पेशल ऑडिट केलं आणि आता देखील त्या कर्मचारी आल्या नाहीत आणि आता त्या प्रसूती रजेवर गेलेल्या आहेत. तर आता त्यांचं म्हणणं की यांना किरकोळ शिक्षा देता येईल का. तर या संदर्भात मी म्हणेन की शिक्षा काय द्यायची, किरकोळ द्यायची किंवा गंभीर रजे याचा निर्णय नियुक्ती अधिकाऱ्यानं करावा. पण आपण जे वर्णन केलं आहे त्या वर्णावरून ह्या स्त्री कर्मचारीचं वर्तन हे निश्चित बेजबाबदार वर्तन आहे. त्यामध्ये कॅशबुकमध्ये खूप त्रुटी आढळल्या असं आपण म्हणता.
त्यामुळे यांना गंभीर शिक्षा देणं आवश्यक आहे. म्हणजेच पहिल्यांदा नियम 8 खाली यांच्याविरुद्ध चौकशी करणं आवश्यक आहे. त्यानंतरच मग काय शिक्षा द्यायची हे संबंधित नियुक्ती अधिकाऱ्यांनी ठरवावं लागेल. प्रश्न क्रमांक 16 यांचं म्हणणं आहे की पोलीस कॉन्स्टेबल होते 3 मे 2014, परंतु 3 मे 2014च्या आदेशाने त्यांना कामावरून काढून टाकलं. मग हे मॅटमध्ये गेले आणि मॅटमध्ये त्यांची पुनर्स्थापना झाली 9/7/2021च्या आदेशाने. आता यांचं म्हणणं आहे की त्यांना कामावरून काढून टाकलं आणि सेवेत पुन्हा घेतलं, या काळातील त्यांना थकबाकी मिळेल का? आता या करण्याकरता म्हणून मी म्हटलं होतं यांच्याकडून मॅटचा आदेश मागवला होता आणि म्हणून त्यांनी मॅटचा आदेश माझ्याकडे पाठवला आणि त्या मॅटच्या आदेशामध्ये स्पष्ट केलेलं आहे की कामावरून काढून टाकलं आणि पुन्हा सेवेत घेतलं, या काळामधली त्यांना थकबाकी मिळणार नाही. कारण त्याच्यामध्ये मॅटने असं म्हटलं आहे नो वर्क नो पे, हे जे तत्त्व आहे म्हणजे काम नाही तर पगार नाही, या तत्त्वाचा विचार करून त्यांना कामावरून काढून टाकणे व पुनर्स्थापना या काळातील थकबाकी मिळणार नाही. चला पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 17 या प्रश्नांचं फार लक्षात घ्या आपलं की या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं होतं आहे 1 जुलै 2011ला यांचं वेतन होतं 10,800 अधिक 2,500 आणि त्यानंतर मात्र 1/7/2012ला यांची 1 वर्ष वेतनवाढ स्थगित करण्यात यांची म्हणजे एका कुठल्या तरी कर्मचाऱ्याची आणि मग कर्मचारी हा 2/4/2013मध्ये मयत झाला आणि म्हणून यांचं असं म्हणणं की कर्मचारी जर मयत झाला तर कर्मचाऱ्याच्या विरुद्ध विभागीय चौकशी संपुष्टात येते आणि मग संपुष्टात येते तर मग त्यांना दिली शिक्षा देखील ती देखील संपुष्टात येईल आणि म्हणून त्यांची जी 1/7/2012 जी वेतनवाढ थांबवलेली आहे त्याचा परिणाम काही करता येणार नाही. म्हणून पेन्शनची पुनर्गणना करता येईल का? तर या संदर्भात मी आपलं स्पष्ट करू शकतो की यांची वेतनवाढ 1/7/2012ला थांबवली म्हणजे शिक्षेची अंमलबजावणी सुरू झालेली होती आणि मग त्यांचा 2 एप्रिल 2013ला ते मयत झालेले आहेत आणि त्यामुळे ज्या शिक्षेचा आदेशाची अंमलबजावणी 1 जुलै 2012पासूनच सुरू झाली होती त्यामुळे ते 2013ला मयत झाल्यामुळे शिक्षेच्या अंमलबजावणी थांबता येणार नाही आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये पेन्शनाची पुनर्गणना करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. चला मित्रांनो शेवटच्या प्रश्नाकडे या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की कर्मचाऱ्यास नियम 8 खाली 1 वर्ष वेतनवाढ रोखण्याची शिक्षा दिली आहे आणि पण त्याची पदोन्नती रोखता येईल का? कारण या कर्मचाऱ्याविरुद्ध जी विभागीय चौकशी असल्याने त्यांचं जे गोपनीय अहवालाचे जे म्हणजे पदोन्नती समितीचे निष्कर्ष होते ते सीलबंद लखोट्यामध्ये ठेवलेले आहेत. तर नेमकं काय करायचं? म्हणजे एका बाजूला ही शिक्षा पण दिली आणि पदोन्नती देखील रोखली का? तर या प्रश्नकर्त्यांना मी सांगेन की या संदर्भामध्ये 15 डिसेंबर 2017चा जो शासन निर्णय आहे म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध जर विभागीय चौकशी प्रलंबित असेल तर केव्हा सीलबंद लखोट्यात ठेवावं आणि काय कार्यपद्धती करावी याचा खुलासा केलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये त्यांनी परिच्छेद 14मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की काय एखाद्या ठिकाणी त्याला आता तो सीलबंद लखोट्यामध्ये आपलं प्रकरण ठेवलेलं होतं आणि 1 वर्ष वेतनवाढ रोखण्याची शिक्षा संपलेली आहे आणि म्हणून मग 1 वर्षाची वेतनवाढ जर रोखली गेली असेल ती जी शिक्षा संपुष्टात आली की मग त्या शासन निर्णयामधल्या परिच्छेद 14ब म्हटलेलं आहे की जिथे 1 किंवा अधिक वर्ष वेतनवाढ रोखण्याची शिक्षेचा अंमल त्या निवड सूचीच्या वर्षाच्या कालावधीत संपणार असल्यास व शिक्षेचा कालावधी संपुष्टात येण्याच्या आधीच विभागीय पदोन्नती समितीची बैठक होणार असल्यास त्या बैठकीत संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याच्या पदोन्नतीसाठी विचार करावा व गोपनीय अहवालाच्या आधारे असे अधिकारी कर्मचारी पात्र ठरत असल्यास त्यांचा शिक्षेचा कालावधी संपल्यानंतर पदोन्नती देण्यात यावी आणि म्हणून आपण म्हणता त्याप्रमाणे 1 वर्षाची जी वेतनवाढ थांबले तो कालावधी संपल्यानंतर पुन्हा पदोन्नती समितीची बैठक घेऊन त्या पदोन्नती समितीच्या बैठकीमध्ये ह्या प्रकरणाचा विचार करावा. हा जो मी शासन निर्णय आपल्याला म्हणला 15 डिसेंबर 2017चा तो शासन निर्णय मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक व्हिडिओ 248 सोबत दिलेली आहे. आणि मगाशी जसं मी सांगितलं आपण जर कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि म्हणजे आपल्याला सर्व जुने पूर्वीचे व्हिडिओ पाहता येतील आणि त्या व्हिडिओ 248 पहा
आणि व्हिडिओ 248च्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या 15 डिसेंबर 2017च्या शासन निर्णयाची लिंक दिलेली आहे. त्या लिंकच्या आधारे 15 डिसेंबर 2017चा शासन निर्णय डाउनलोड करून घ्या, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. मित्रांनो, खूप वेळ झाला, आता येथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, इतरांना फॉरवर्ड करा आणि कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, येथेच थांबतो. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या शुक्रवारी एका नवा व्हिडिओसोबत. नमस्कार.